10,931 के ऊपर पढ़े लिखे हो तो तुमको बताया जाए, पढ़े लिखे होते कोई अच्छी कंपनी में जॉब करते होते, 931 रुपए का क्या हुआ? तभी बॉर्डर में भेज दिए गए हो तुम। अरे सर ऐसा ना किसी के हक का ना खाने का नहीं, तुम समझा ना, हजम नहीं होगा, तभी तुम लोगों के बच्चे ना विकलांग पैदा होते हैं और ऐसे ही लोग होते जो शहीद हो जाते हैं। ओके 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 अभी हो ना और 15 एचडीएफसी बँकेच्या एका कथित कर्मचाऱ्याने केंद्रीय राखीव पोलीस दलातील सीआरपीएफ एका जवानाशी फोनवरून अपमानास्पद भाषा वापरली आणि भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द काढले असा एक धक्कादायक ऑडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बँकेवर कारवाईची मागणी केली आहे। बँकेने मात्र स्पष्टीकरण देत म्हटले आहे की ही महिला कर्मचारी आमच्या बँकेची नाही। काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मुंबईतील एका लोन रिकव्हरी कॉलमध्ये ही घटना घडली। जवानाने लोन व्याजदराबाबत प्रश्न विचारल्यावर महिलेच्या अनुराधा वर्मा असे नाव असले सांगितले जात आहे। बोलण्याचा टोन बदलला। तिने जवानाला गंवार अनपढ म्हणून हिणवले। तू गंवार आहेस म्हणूनच तुला बॉर्डरवर पाठवले गेले आहे। कुठल्याशा चांगल्या खासगी कंपनीत काम करत नसेल। तिने पुढे जवानाच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत म्हटले, तुमच्यासारख्या लोकांची मुले विकलांग जन्माला येतात आणि बॉर्डरवर शहीद होतात। तिने स्वतःला सैन्य कुटुंबातील देखील सांगितले आणि जवानाला धमकी देत कारवाई करून दाखव अशी धमकी देखील यावेळेस दिली आहे। यावरती भारतीय जवानाने मात्र शांतपणे उत्तर देत म्हटले की मी रेकॉर्डिंग करत आहे आणि योग्य ठिकाणी पाठवेन। हा ऑडिओ नवलकांत सिन्हा पत्रकार यांनी X वर शेअर केला, ज्यामुळे हा व्हायरल झाला। भारतीय सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालतात, त्यांच्याशी असा अपमानास्पद वागणूक देणे हे असह्य आहे। बँक आणि आर्थिक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण द्यावे। तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते, आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।